एमजीएम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या साप्ताहिक गेस्ट लेक्चर सिरीजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी इथे जमलो आहोत. आज पहिले व्याख्यानासाठी आपले मुख्य पाहुण्या व रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित आहेत माननीय प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे मॅडम, एचओडी डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. तसेच आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक माननीय डॉक्टर रेखा शेळके मॅडम, डीन फॅकल्टी ऑफ सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, आणि माननीय डॉक्टर के.पी. सिंग सर, डायरेक्टर ऑफ IOSS. तर या उद्घाटन सोहळ्याचे आयोजक आहेत माननीय डॉक्टर असलम मलिक सर आणि माननीय सौ वर्षा दांडगे मॅडम. मित्रांनो, ज्ञानाच्या शोधाला कुठलंच बंधन नसतं. कधी पुस्तकातून, कधी अनुभवातून, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून आपण नवं काहीतरी शिकतच असतो. आज आपल्या महाविद्यालयात असाच एक नवा उपक्रम सुरू होतोय, वीकली गेस्ट लेक्चर सिरीज म्हणजे साप्ताहिक व्याख्यानमाला. या व्याख्यानमालिकेचा हेतू फक्त शैक्षणिक माहिती घेणं असा नाहीये, तर जीवनाशी, भावनांशी आणि समाजाशी जोडलेला दृष्टिकोन विकसित करणं आहे. दर आठवड्याला वेगवेगळे मान्यवर आपल्याला भेटणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपल्याला नवी दिशा देणार आहेत. या सिरीज मधून आपल्याला केवळ ज्ञानच नाही तर आयुष्यात वेगळी दृष्टी मिळणार आहे. कारण कधी कधी पुस्तकातून मिळणारं ज्ञान हे महत्वाचं असतंच, पण ज्यांनी ते प्रत्यक्ष जगून पाहिलंय त्यांचा अनुभव कथन हे अधिक शिकवणारं ठरतं. म्हणूनच हा उपक्रम आपल्यासाठी खास आहे. या सिरीजची सुरुवात आपण एका अतिशय महत्वाच्या आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणाऱ्या विषयाने करत आहोत, हिलिंग थ्रू फीलिंग्स, हाऊ इमोशन शेप मेंटल हेल्थ. या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे मॅडम आपल्या सोबत आहेत. मी मान्यवरांचा परिचय देण्यासाठी प्राध्यापिका वर्षा दांडगे मॅडम यांना आमंत्रित करते. Good afternoon, everyone. We are delighted to introduce Dr. Aparna Ashtaputri Shisode ma'am, an esteemed academician and researcher, currently serving as Professor and Head at Department of Psychology, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar. Dr. Aparna ma'am began her teaching career at Government College of Arts and Science, Chhatrapati Sambhajinagar, after being selected through MPSC in 2006. After she joined the university in 2010, and has begun contributing significantly to academia ever since. She holds a PhD in parenting style, and her research interest encompasses a wide range of themes including personality, emotions, well-being, yoga, meditation, and brainwaves. Dr. Aparna ma'am has delivered numerous lectures and served as an expert resource person at several national and international workshops and conferences. Her academic contributions include publication of 3 books related to psychology with national publishers, authoring a book for YCMU Nashik. She has published around 30 research articles in reputed journals, including Scopus Index publication. She is recipient of 3 awards for her excellency in teaching field. Additionally, she runs a dedicated YouTube channel titled Dr. Aparna Ashtaputre Shisode In Search, where ma'am share insights and knowledge in the field of psychology. We are honored to have you, ma'am, us today because we look forward to gaining from your reach and expertise. Thank you, ma'am, for accepting our proposal. Thank you. मित्रांनो, कधी एखाद्या छोट्या मुलाला तुम्ही रडताना पाहिलंय का? तो रडतो, लगेच हसतो आणि लगेच खेळायलाही लागतो. का बरं असं होत असेल? कारण त्याने भावना व्यक्त केल्या, मनावर ओझं ठेवलं नाहीये. आपण मोठे झालो ना की मात्र भावना लपवायला शिकतो. मी ठीक आहे असं आपण म्हणतो, पण आतून मन दडपून जातं. यालाच मानसशास्त्रज्ञ म्हणतात फीलिंग्स बर्न अलाइव्ह नेव्हर डाय. या संदर्भात जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स म्हणतात, व्हेन आय एक्सेप्ट माय सेल्फ ॲज आय एम देन आय कॅन चेंज. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारतो तेव्हाच खरा बदल सुरू होतो. आजचं व्याख्यान आपल्याला शिकवणार आहे की भावना दाबायच्या नाहीये, तर त्यांना समजून घ्यायचं, व्यक्त करायचं आणि त्यातूनच मानसिक आरोग्य हे सुधारायचं. या विषयावर अजून सखोल जाणून घेण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे. Everyone, is the afternoon good or not? It's good, na? Very good. First of all, I thank the organizer who have invited me and gave me this opportunity to interact with you all.
I was a bit confused to speak in English or in Marathi because I have seen some foreign students also. And sir has said me I started just understanding bit of Marathi. So I'll be, huh? Yes, I'll be bilingual. So people who want to take a nap in between can have nap when I'm speaking in Marathi, and those who don't understand English, like, and the people who are comfortable in Marathi, they can have a small nap when I'll speak in English. So both can be comfortable, and I'll also be comfortable. So the topic which I was given is about emotions. This is a lecture, but as a being lecturer, for me, just delivering a lecture and then going out is not what I am happy of. I'll be happy if we have a two-way communication. So you can ask any question anytime. Just raise hand and you can ask question. And few things I'll also ask because I'm a teacher. So I'll also ask some questions, and you can raise hands if you want. So we'll have an interactive session. To start with, I have one question for you all. How many have gone through stress in last week? किती जणांना मागच्या आठवड्यामध्ये ताण आला होता असं लोकांनी हात वर करा. मागच्या आठवड्यात ताण आला होता. यू हॅव गॉन थ्रू स्ट्रेस. ओके, थँक्यू सो मच. आता ज्यांना ताण आलेला नाही, were they very happy last week? Please raise your hand. Okay, good. And are there people who were neither stressed nor happy in last week? Okay. So what we have done in our life, we have categorized the emotions into three broad sectors. Either we are in the negative phase, we are in the positive phase, or we are in the neutral phase. Now what happened is, nobody talks about what to do with this neutral phase, with this happy phase, and this stressful wala phase. We have to talk, we have to deal with all the phases. And if you don't do, your body will do that. Right? So, the people who have said they have stress or they were happy, just have a introspection and tell me where in their body. Okay, I'll ask this way. Did you feel the emotions in your body? Any sort of emotion do you feel in your body? Everyone, right? Yes. So everyone will feel emotions somewhere in the body. कुठेतरी ते आपल्याला इमोशन्स आपल्या शरीरामध्ये जाणवतात. ओके, असे किती जण आहेत ज्यांच्या पोटामध्ये सगळे इमोशन्स जाणवतात? प्लीज रेज युअर हँड. पोटात इमोशन्स. आनंद झाला तरी पोटात फुलपाखरं उडतात, भीती वाटली तरी पोटामध्ये फुलपाखरं नाही पण काहीतरी होतं, गडगड होतं फुलपाखरं. ओके, असे किती जण आहेत they feel the emotion in their muscles है ना? काही तुम्ही पाहिलं का हँडल लॉक होऊन जातं काही लोकांचं, म्हणजे मानच नाही वळत ना, हँडल लॉक म्हणतो आम्ही त्याला, की हँडल लॉक होऊन गेलं त्यांचं. किंवा काहीच नाही झालेलं आहे पण पेन होत आहे, मसल पेन होतंय, काही उचललेलं नाहीये काही नाही तरी पण मसल पेन होत आहे. ओके, सो यू हॅव अ डिफरंट body parts. These are general. There are number of ways you can understand. Some will feel emotions in their chest. Some will feel emotions in their throat. Most of their emotions. ना आपण म्हणतो ना की माझा गळा सुकला बोलता बोलता. का बरं सुकला? खूप बोलले का तुम्ही? नाही ना, मी पण उठताना आधी पाणी पिलं. का पाणी पिलं? मी काय पिलं नाहीये का? पाणी पिलेलं आहे. Emotions. The emotions I felt in my throat. And so I have it. So every emotion have a specific area of your body, and few of your body is dominant when we talk about emotion. As you are from psychology, I'll be going bit detail in scientific way ना. पॉप सायकोलॉजीच्या कमी गोष्टी सांगतील ज्या तुम्हाला इंटरनेट वरती अवेलेबल आहे. Right? Your generation, and I'm also happy to interact with you all because you are the generation who has the maximum information. We say a word and you have all the information. नाही तर लगेच चॅट जीपीटी. तुमच्याकडे दोन्ही बोट चालतात. आम्ही मराठीत एक बोटे म्हणतो, आम्ही एक बोटेवाले लोक आहेत, आम्ही असं एक एक टाईप करतो एकेका बोटाने. युअर जनरेशन इज यू टाईप बाय बोथ द हँड्स, मे बी 3-4 फिंगर्स. सो मी इथे जर काही म्हणलं की लगेच तुम्ही लगेच खाली करणार मोबाईल आणि लगेच चेक करणार. सो यू हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. सो आय रिस्पेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव. You are the generation who are intelligent than our generation, my generation. This is not a humbleness, this is a science based. Because every generation that comes, next generation has 10% more IQ than the previous generation. So if you feel you are intelligent than us,
wait for a while, your children will be more intelligent by you. So it is like a scientific way. So your generation has the maximum information. तुमच्याकडे माहिती सगळी आहे. तुमचं इंटेलिजन्स आमच्यापेक्षा जास्त आहे. बट तुम्हाला डिप्रेशन आमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला एन्झायटी आमच्यापेक्षा जास्त आहे. यू हॅव मोर psychological problems than our generation. You have more difficulty in having good friends. कालपर्यंतची मैत्रीण लगेच 4 दिवसात दिसेन अशी पण होऊन जाते है ना, किंवा कोणता तरी लांबचाच मित्र येऊन जातो. यू हॅव मोर कॉम्प्लिकेशन्स इन युअर रिलेशनशिप्स है ना. आमचं सरळ सरळ होतं, एक मित्र होता, एक बॉयफ्रेंड, एक नवरा, संपला विषय. तुमचे प्रकार किती आहेत है ना, काय काय ना, सिच्युएशनल शेप है ना, अजून गोस्ट शेप है ना. तुम्हाला यू हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, युअर इंटेलिजन्स इज व्हेरी हाय, but still your generation is going through most difficult psychological phase. Now why this is? Being a student of psychology, I always have a question की का बरं असं होतंय? तुमच्याकडे रिसोर्सेस जास्त आहे, तुम्ही सगळे चांगल्या वातावरणात वाढताय, तुमच्या आई वडिलांनी रेअरली तुम्हाला मारलं असेल. आमच्या जनरेशन मध्ये असं रेअरली कोणीतरी असेल ज्यांनी आई वडिलांचा मार खाल्लेला नाहीये. फक्त आपल्या आई वडिलांचा नाही, शेजाऱ्यांनी पण मारलेलं आहे आम्हाला. सो म्हणजे आपण त्याला अब्यूज म्हणतो ना आजकाल, तर आम्हाला अब्यूज असतं हे माहित, हे असंच असतं असं आम्हाला माहिती. म्हणजे मला आठवतच नाही की कोणी मला म्हणलंय की, म्हणजे कोणीतरी मला असं म्हणलं नाहीये की तू जाड आहेस वगैरे, हे ती जाडी नाही का. आणि आम्हाला त्याचं असं बॉडी शेमिंग वगैरे कधीच वाटलं नाही. आता तर लगेच बॉडी शेमिंग आहे ना. मग एवढं सगळं अवेअरनेस असताना पण why you people are going through lot of emotional or psychological difficulty? That what is the question, and the answer which I have received, it may differ. Right now the answer that I have received is, you know what, you know why, but you don't know how. कसं करायचं नाही कळत. मी जर तुम्हाला सांगितलं की डोपामाइन शब्द असं कोणी एखाद्याने ऐकलं नाहीये, ऐकलंच नाहीये. डोपामाइन शब्दच ऐकलं आम्ही, नव्हतं ऐकलं तुमच्या वयात. तुम्हाला माहितीये रील वरती सांगतात डोपामिन वाढायचं काय खातात, डार्क चॉकलेट. करेक्ट, आय नो दॅट ओके. पण तरी पण मला डिप्रेशन येतं. हो, हाऊ, आय डोंट नो द हाऊ. कसं करायचं हे मला कळत नाही. मलाकडे इन्फॉर्मेशन खूप आहे, पण मला कसं करायचं हे कळत नाही. आणि एक आपण लक्षात घेऊ, हाऊ टू डू, देर इज नो मॅन्युअल. देर आर द जनरल थिंग्स दॅट इट कॅन बी टोल्ड, but every person, and as a psychology student we all know that every individual is a unique individual. मग जर युनिक असेल तर माझं तुम्हाला कसं लागू होईल? पण मग आपण पर्सनॅलिटी थेरीज मध्ये हे पण शिकतो की सगळे सारखे ट्रेट्स वाले पण आहेत. कन्फ्युजिंग सायकोलॉजी. नो, इन जनरल वी आर सिमिलर बट वी हॅव युनिक ट्रेट्स ऑल्सो. मग जनरल ज्या गोष्टी आहेत त्या मी थोड्या मॉडिफाय करून करायच्या. आता बाई असल्यामुळे थोडे स्वयंपाकघरातले उदाहरणं देईन, आय एम सॉरी फॉर दॅट. पण बॉईज ऑल्सो, आता आजकालची मुलं किचन मध्ये जातात ना, नसतील तर जायला सुरुवात करा. सो आय गिव्ह एक्झाम्पल. चहा करताना आपल्या सगळ्यांना माहितीये की पाणी लागतं, चहा पत्ती लागते, साखर लागते आणि दूध लागतं. उकळवायचं आहे हे, दिस इज अ जनरल इन्फॉर्मेशन. बट यू विल अंडरस्टँड that every person will, if they prepare a tea, will have a different taste. माप पण सारखंच आहे, वेळ पण सारखाच आहे, पण तरी पण टेस्ट वेगळी येते. there is a unique thing in it. मग ते तुम्ही हळूहळू you will learn what is unique with me and you will make changes accordingly. है ना. आपण रेडीमेड ड्रेस आणतो, मग आपण काय करतो, आपल्या टेलर कडनं सांगतो थोडीची बाही कडनं कमी कर, लेंथ थोडी कमी कर. म्हणजे आपण काय केलं, जनरल ट्रेट आणला पण त्याला युनिक केलं, टेलर मेड. देन वी मेड इट टेलर मेड. सो वी विल टॉक अबाउट नाउ इमोशन्स. इमोशन्सचं पण असंच काहीतरी. आय विल नॉट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट इमोशन्स की जेम्स ब्लॅक काय म्हणाला, कॅनन बार्ट काय म्हणाला, शेक्टर सिंगर, नाही, मी विल नॉट गिव्ह इट. बट हाऊ टू यूज दॅट इन युअर डे टू डे लाईफ. The first thing that three things I'll be talking, and then I'll be very happy if you have questions, we'll have interaction. So I'll be talk, it is like 1 past 5, like 5 मिनिटं झालेत, एक वाजून. इंग्रजी पण नाही सांगता येते मला ना, ठीक आहे, हरकत नाही. 5 मिनिटं झालेत एकूण. तर I'll be talking maybe for half an hour and then we'll have question answers. So the emotion that is very much talked about is anger.
Is there anyone who has never experienced this emotion called as anger? थँक्यू. कारण मी असं म्हणते की असं पुढे असेल तर मी नक्की त्याच्या पाया पडेल ना. संत माणूस ना, रागच नाही आलेला तर संत माणूस आहे. पण तसं नाहीये. एव्हरीवन हॅज अन अँगर. बर, काय करायचं हो या रागाचं? काय करायला सांगितलं आपल्याला? राग आल्यावर काय करायचं? शांत बसून काउंटिंग करायचं. किंवा अजून काय सांगतात आपल्याला राग आल्यावर? श्वास घ्या, मेडिटेशन करा, डीप ब्रीदिंग करा. किंवा सगळ्या राग कशाला यायचा? राग आलाच नाही पाहिजे. कशाला राग राग करायचा? चिडचिड करू नको. अरे नको ठीक आहे, पण येतोय त्याचं काय करू? यू आर राईट. राग नाही आला पाहिजे, राग नाही करायची, चिडचिड नाही करायची, व्हेरी करेक्ट. पण येतोय. नो व्हॉट टू डू विथ दिस? तो येतोय ना मला, मी आणत नाहीये. राग येतोय. आता वाक्यामध्ये पण फरक आहे. राग येतोय का मी आणतीये? काय करतो आपल्याला? राग राग आपोआप येत असतो का कोणीतरी आणतं आपल्याला राग? स्वतःचाच येतो, आपला आपलाच का असं कोणीतरी काहीतरी करतं असं ट्रिगर होतं? बर, लोक ट्रिगर करतात. व्हेरी गुड. अजून म्हणजे बघा, आपले रिमोट कंट्रोल इतके लोकांकडे देऊन ठेवलेले आहेत आपण, ज्यांच्याशी आपलं काहीच घेणं देणं नाहीये, त्या लोकांकडे आपले रिमोट कंट्रोल आहेत. ते बटन दाबतात, आपण चिडतो ना. ट्रिगर असाच अर्थ आहे ना. म्हणजे मी बरोबर घेतला अर्थ, कारण आमच्या काळात ट्रिगर बिगर नव्हते. काय ट्रिगर करत नव्हतं किंवा आम्हाला ते कळतच नव्हतं की हे ट्रिगर करतात ना, असं म्हणूया. सो इमोशन्स, राग हा जो इमोशन आहे, आपण सायकोलॉजी शिकतो. Anger is an instinct. It is an instinct. If you talk about Sigmund Freud said aggression and sexuality, or sexuality in the pleasure format, are two basic instincts. Those are there in us. ते आपल्यात आहेतच. मग हा राग जो आहे हा खूप चांगला आहे. कसा चांगला आहे? ह्यांची आपण मूर्तिमाला दिली, ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे ना, त्यांना पण राग होता, पण त्यांनी राग खूप चांगला वापरला. कसा वापरला? त्यांना काढून टाकलं होतं रेल्वेतनं धक्का मारून. त्यांनी लगेच त्याची गचंडी पकडून मारामारी नाही केली. ते म्हणजे ओके, द वे यू हॅव किक्ड मी आउट, आय विल वन डे किक यू ऑल आउट. And in a very proper, in a very systematic way, with no anger, with no aggression as such. He has used that energy. Anger is an energy. If you learn to use it, a sportsman, especially individual sports जे आहेत ना, त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे aggression नसेल तर तुम्ही हरणार 100%. You need aggression to play an individual game. बॅडमिंटन समजा तुम्ही कुठलं लॉन टेनिस जर तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा ते मारतात ना, ते आवाज करतात. Energy is utilized over there, and that energy is what is there when you are angry. Now if you are angry, you know what to do. पण ते जमतं का हो करायला? श्वास घ्यायचा, शांत बसायचं, मेडिटेशन करायचं, जमतं का? कधी जमतं, कधी नाही. मग कधी कधी केव्हा जमतं? जेव्हा आपण ते फार मनाला लावलेलं नसतं. आणि कधी जमत नाही जेव्हा आपण ते मनाला लावलेलं असतं. मग आता केव्हा लावतो? Now first thing, why I get angry? The answer to it is, माझ्या मनासारखं होत नाही म्हणून मला राग येतो. Very simple. Now, as we all know, cognitive behavior therapy and rational emotive behavior therapy, त्याच्यामध्ये माझ्या मनासारखं झालं पाहिजे हा कसा आहे? हा डिस्फंक्शनल थॉट आहे ना, हा इरॅशनल बिलीव आहे. आणि आपल्याला सुदैवाने मेंदू दिलेला आहे, प्रत्येकाला आहे, आणि अनफॉर्च्युनेटली त्यामुळे प्रत्येक जण त्याचा वापर करतो है ना. त्यामुळे जन्मलेलं जे बाळ आहे ना, नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, त्याला जोपर्यंत दूध प्यायचं नसतं तोपर्यंत ते दूध पित नाही. ज्यांना लेकरं आहेत ते बिलकुल सांगू शकतात की तुम्हाला आता मला ऑफिसला जायचं, त्यांनी बरे बाबा पटपट दूध पिऊन मला जाऊ दे, जमत नाही. त्यांनी त्याचा मेंदू वापरायला सुरू केलेला आहे की आय एम नॉट हंग्री ना, आय विल नॉट ड्रिंक. So, if you are getting angry, the first thing you need to understand that things are not according to me. So, have you a contract that things should be according to me only? No. The second question you can ask that, do I really behave according to others? म्हणून त्यांनी माझ्या मनासारखं वागावं.
बरं, आणि वागत असाल तर तसा करार झालाय का तुमचा, की मी तुझ्या मनासारखं वागेन, तू माझ्या मनासारखं वाग? झालाय का? नाही झालाय. सो नीड टू check which dysfunctional thought or irrational belief you have for that. मला राग येतोय याचाच अर्थ काहीतरी डिसफंक्शनल थॉट आहे किंवा इरॅशनल बिलीफ आहे. मी आलेले आहे, सगळ्यांनी माझ्याचकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांचं त्यांचं कामच नाही करायचं, इरॅशनल बिलीफ है ना. त्याला नाही वाटत आहे, यू कॅनॉट मेक इट. सो इफ यू रिअली वॉन्ट टू वर्क ऑन अँगर, यू कॅनॉट वर्क वेन यू आर अँग्री. त्याला जे झालं ते झालं, संपलं. आज तुम्ही आता रागराग नाहीये, चिडचिड नाही, शांत बसा. आणि स्वतःत जर बदल करायचा असेल ना तर कृती करावी लागेल ना. ते व्हेरी कॉमन, म्हणजे काय म्हणतात त्याला ना, डॅड जोक सारखं असतं ना, की आमच्या वयातल्या बायका पुरुष हे जोक्स मारतात, जे तुमच्या वयातल्या मुलांना काय पानसट सांगताय, नेटवरचं सांगत जाऊ नका. पण तरी मला हे खूप आवडतं की एव्हरीथिंग इज देअर इन ऑन गुगल, ओनली थिंग यू हॅव टू सर्च इज युअर सेल्फ, है ना. असं काय ते ना, एव्हरीथिंग इज देअर ऑन गुगल. तर खरंच तुम्हाला स्वतःला शोधायचं, बाकी काही नाही करायचं. Once you understand yourself, and how to understand yourself is that you have to write it down. Our muscle memory is much more better than auditory or visual memory. एकदा सायकल शिकले की परत विसरतो का कधी? का बरं? दॅट इज मसल मेमरी. पिक्चर बघितलेला विसरतो, ऐकलेला विसरतं, पण केलेलं पण विसरत नाही, कारण ते मसल मेमरी बनते. त्यामुळे लिहून काढा. काय लिहून काढा? की मला मागच्या आठवड्यात राग आला होता. कशाचा राग आला होता? तिथे मी काय माझे इरॅशनल बिलीफ्स होते. इरॅशनल बिलीफ्स कॅन बी अबाउट युअरसेल्फ, अबाउट अदर्स और अबाउट द वर्ल्ड ऑल्सो. की जगाने ना चांगलं वागायला पाहिजे. मी लोकांचं, असं किती जणांना, मला पण वाटतं बरं का, असं किती जणांना की आपण लोकांशी चांगलं वागतो तर लोकांनी पण आपल्याशी चांगलं वागावं. मला पण वाटतं. बट दिस इज इरॅशनल बिलीफ. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही वागा, समोरच्यानी पण वागायला हरकत नाहीये. बट इफ आय ऍड अ मस्ट टू इट, मी तिला प्रॅक्टिकल वही दिली होती परीक्षेच्या वेळेला आणि माझ्या वेळेला नेमकी ती देत नाही. ठरलं होतं का असं की मी दिल्यावर तू द्यायचंय? नाही. देन सो यू नीड टू फाइंड आउट द इरॅशनल बिलीफ्स और डिसफंक्शनल थॉट्स दॅट आर कॉजिंग यू द ॲग्रेशन, द अँगर. वरून पट्टी किती दिवस करणार? You have to go to the root cause and then work there. Then only it will be helpful, otherwise it will not be helpful. आणि मग राग यायलाच नाही पाहिजे का? कोणाला असं वाटतं की राग आलाच नाही पाहिजे, इतका जर वाईट आहे तर यायलाच नाही पाहिजे? नाही ना, कोणालाच नाही. अच्छा, एकाला वाटतंय का? ठीक नाही, पण यायला पाहिजे राग, है ना. मग फोर्सच नसेल पाण्याला, किती वेळ धरून बसणार आपण? किती वेळ भरणार ते पाणी? ना, थोडा फोर्स पाहिजे. Only thing is, it has to be in a correct direction. Now, it is always said, getting angry is not wrong, but getting angry on the right person at a right time in a right amount is what is the task. है ना. नाहीतर भांडण झालेलं असतं कोणाशी तरी, राग तिसऱ्यावरतीच काढतो आणि चौथ्याच गोष्टीवर न काढतो. So it's very important you understand why I am getting angry. Once I understand I am getting angry because of my this irrational belief, can I modify it? Can I change it? Can I work on it? Can I just remove the must from it? फक्त च काढून टाकता येईल का मला? बघा ना, सुरुवात टप्प्याटप्प्याने जाऊया आपण. So anger can be redirected because that is a very good energy. तुम्हाला वर्गामध्ये तुमचे टीचर्स चांगले आहेत, ते तुम्हाला बोलत नसेल, पण तुम्ही विद्यापीठात आला, मी फार खौट बाई आहे, मी कुचकं बोलते फारच, है ना. The students are there, they can say yes to it. आणि मला असं वाटतं ते कुचकं बोललेली काय, काही जण मग वर्गातच येत नाहीत, पण काही जण त्यांचा राग ना रिडायरेक्ट करतात आणि ते शो मी की मॅडम तुम्ही असं म्हटलं होतं, नाव सी दिस. दिस इज व्हॉट इज दी चॅनलायझिंग युअर अँगर. चॅनलायझिंग द अँगर, मारामारी न करता काय करता येऊ शकतं याकडे देणं, नाहीतर व्हेंटिलेट होणं, नाहीतर कोणाला इन्स्टावरती काहीतरी वाईट बोलणं. दिस इज नॉट द वे यू चॅनलाइज युअर अँगर. You need to channelize your anger in a constructive way. So try to do this. आता थोडेसे, जसं आता हे लॉंग टर्म फॉर्मॅट, शॉर्ट मध्ये 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात रागासाठी. राग येतोय, चेक करा भूक लागलीये का. Whenever you are hungry or angry, so check that. Whenever you are thirsty or angry, राग येतोय, पाणी प्या, ते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं करणार आहे. भूक लागली असेल तर खाऊन घ्या, ग्लुकोज लेवल खाली गेलं की राग येणार आहे. सो दिस 2 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग.
तिसरी गोष्ट, राग जर येत असेल तर तो कुठेतरी एक्सप्रेस करा. फक्त एक्सप्रेस करताना एक गोष्ट करा. काय गोष्ट करा? तुम्ही जर बोलून लिहून व्यक्त होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हीच वाचणार आहे, तुम्हीच लिहिणार, दॅट्स ओके. पण तुम्ही बोलून व्यक्त होताय, तुम्हाला राग आलाय आणि तुम्ही बोलताय, तर दोन गोष्टी करा. एक, तुमची स्पीड कमी ठेवा, आणि एक दुसरं, तुमचं व्हॉल्यूम कमी ठेवा. ज्या स्पीड मध्ये तुम्ही बोलता, आता मी ज्या स्पीड मध्ये बोलते ही माझी समजा नॉर्मल स्पीड आहे, तर whenever I am angry, I'll be speaking in this speed. Now why in this speed? It is my processor is working on 200 काय असेल त्याचे MP वगैरे, and the person with whom I am talking, his processor is working on 100 MP. So what happen is, you say few words and the person will take only few words from that because his processor is slow. And मग तुम्हीच म्हणता, एवढं बोलले, 2 शब्द बरे लक्षात राहिले तुझ्या, बाकी नाही लक्षात राहिलं पुढचं मागचं, कारण त्याचं प्रोसेसर स्लो होतं. त्या प्रोसेसर मध्ये तेवढेच शब्द गेले, बाकीचे प्रोसेसर मध्ये गेलेलेच नाहीये. सो इनपुट इज व्हेरी स्लो. सो मेक अ पॉइंट, यू हॅव अ स्लो पीच. अँड जेव्हा तुम्ही हळू बोलता तेव्हा मोठ्या आवाजात तुम्ही हळू बोलू शकता, स्लो नाही बोलू शकत. प्रयत्न करून बघा. हळू बोलाय, स्पीड कमी ठेवायची आणि आवाज मोठा ठेवायचा. येत नाही तसं बोलता, आपोआपच स्पीड वाढते. सो आयदर यू लो डाऊन युअर टोन or you slow down your speed. So if you do these three things, it would be bit of manageable for you when you are angry. And before that, please do this exercise, because now psychology has a good future and people look towards us with lot of expectation. मग सायकोलॉजिस्ट चिडचिड करण्यात हा आपल्याला काय शिकवणार ना, असं नाही चालणार. सो we need to work on ourselves first. So that is anger. Number 2 emotion which I want to talk to you about is about love. आणि तुम्ही म्हणाल प्रेमाचं काय सांगता? आमचं वयच आहे, बिलकुल तुमचं वय, आणि म्हणूनच मला तुमच्याशी बोलायचं आहे. राग करायचा नाही, स्ट्रेस कसा करायचा. पण स्ट्रेस, रिसर्च असं सांगतं की या वयामध्ये स्ट्रेस जो येतो तो सगळ्यात जास्त नात्यांमुळे येतो. नात्यांमुळे, मैत्रिणींमुळे आणि प्रियकर प्रियसीमुळे सगळ्यात जास्त होतो, नंतर आई वडिलांमुळे, आणि मग त्याच्या खालोखाल शिक्षक, आपण जर हेरार्की लावली तर या लोकांमुळे आपल्याला ताण येतो. आणि ही सगळी जी नाती आहेत ना, ती प्रेमाची नाती आहेत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वी अंडरस्टँड लव्ह. लव्ह इज नॉट ओनली रोमॅन्टिक लव्ह. Love can have a different forms and different formats. You need to just understand it. The thing, if you really love, you have to just let it be. बदल करून प्रेम जर करत असाल तर that is professional. तुम्ही ग्रूमिंग सेंटर सुरू केलेलं आहे, तो व्यक्ती तुमच्याकडे येतोय, त्याला तुम्ही ग्रूम करता आणि मग तुम्ही प्रेम करता. It is not love. Love will give you a space. ज्या प्रेमामध्ये एकमेकांना तुम्ही स्पेस देत नाही आहात, ते नातं संपणार आहे, शुअर शॉट. कारण एकाचा कोणाचा तरी जीव गुदमरणार त्या नात्यामध्ये. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट मे बी फ्रेंडशिप, इट मे बी रोमॅन्टिक रिलेशनशिप. बाकी आई वडील, यू डोंट हॅव अ चॉईस, ते आहेत तसेच, त्याला काही नाही करता येणार, आणि त्यांना आता बदलणं थोडंसं अवघड आहे. टीचर्स आहेत, बट दे आर अथॉरिटी. सो बेटर वी हॅव दिस टू रिलेशन फर्स्ट, मग अथॉरिटी आपोआप. मग तुम्ही चांगले वागले तर ते काही त्यांच्याशी पण नातं चांगलंच राहणार है ना. तर या दोन नाती जी आहेत, मे बी अ रोमॅन्टिक रिलेशनशिप अँड अ फ्रेंडशिप. These are two very prominent relationship in your age. ते कसे असायला पाहिजेत? It can be a tailor-made thing for everyone. But a general thing or a ready-made thing काय आहे? Every relation should give space to each other. And understand that every person has a different love language. That is very important to understand. मी कसं माझ्या मनातलं पटपट सांगून टाकते, मला आवडलं की, that is your love language. Your friend's love language would be like listening, sitting quietly, and just whenever you are disturbed, just smiling and giving a hug. ते काहीच नाही बोलणार मैत्रीण. तुम्हाला काय, ही काहीच बोलत नाही, मी तिला किती समजून सांगते. तिची लव्ह लँग्वेज वेगळी आहे. So whenever you are in any relationship, try to understand the love language of others. बघा, समजा एक आहे ना जॅपनीज प्रियकर आहे आणि त्याची जी प्रियसी आहे ती भारतीय आहे. ती भारतीय जी आहे ना, ती त्याला गाणे म्हणून दाखवते सगळे पिक्चर मधले हिंदी, आणि तो जॅपनीज आहे, त्याला काहीच नाही समजत आहे.
तो नुसता स्माइल करतोय आणि मग तो त्याचे जॅपनीज वगैरे सांगायला लागतो. कसं समजेल की कोणाचं किती प्रेम आहे, की आहे का नाहीये? मग काय करायला लागेल? जी भारतीय आहे, जी हिंदी बोलते, तिला जॅपनीज शिकावी लागेल. मग तिला कळेल की हा काय सांगतोय किंवा ही काय सांगते. आणि जो जॅपनीज व्यक्ती आहे त्याला हिंदी शिकावी लागेल, म्हणजे कळेल की काय आहे काय नाही. सेम वे, what is your language, love language of your friend, of your romantic relationship, you need to understand. And once you start understanding, there won't be any problem. मला फोनच नाही केला, मी इतके मेसेजेस केले, मला मेसेजेस नाही केले, नाही एखाद्या व्यक्तीचं नाही, पण करायला पाहिजे ना. पण त्याची भाषाच वेगळी आहे ना. नाही, एक वाक्य हिंदीत बोला, काय होतं? अरे पण त्याची भाषा जॅपनीज आहे, तो जॅपनीज मध्ये सांगतोय ना ओरडून, ऐका ना. नाही नाही, हिंदीतच पाहिजे. नात्यांमध्ये अट्टाहास चालत नाही. यू हॅव टू लेट इट फ्री. तुम्ही पकडून ठेवलं तर मरून जा. फुल व्हेरी सिम्पल आहे ना. तुम्ही गुलाबाचं कुठलंही फुल घ्या आणि हातात असं बंद करून ठेवा, काय होतं? खराब होऊन जातं ते. त्याला मोकळं ठेवा हातावरती, ते जास्त चांगलं राहतं. सो सेम वे इज अ रिलेशनशिप. Relationship needs space to grow, and once you grow in a relationship, nothing good like that. म्हणून आपण काय म्हणतो, लहानपणीचे मित्र फार जवळचे असतात. का बरं? कारण आपण सोबत मोठे झालेलो असतो. म्हणजे आपल्याला चांगलं पण माहिती असतं एकमेकांचं, वाईट पण माहिती असतं, सिक्रेट्स पण माहिती असतात, बटणं पण माहिती असतात कोणते ट्रिगरिंग वाले आहेत, है ना. बरोबर आपल्याला सगळे एकमेकांचे दोघांना माहिती असतात. मे बी बोथ हॅव द सिमिलर लव्ह लँग्वेज ऑल्सो फॉर एक्सप्रेशन or understand each other's love language. They don't have a different way to do that. So, to sum up the love relationship, just give space, learn the love language of the other person. मग ते कोणाचे असेल, तुमच्या आईची असू शकते. आईची लव्ह लँग्वेज होती की ती खूप काहीतरी करून करून खाऊ घालायचं असेल तिला, आणि तुम्ही मी डायटर आहे यार आई, काय दॅट इज हर वे ऑफ शोईंग लव्ह. वडील कदाचित ओरडत असेल, किती वेळ झाला, दॅट इज देअर वे ऑफ शोईंग लव्ह, दॅट इज देअर लव्ह लँग्वेज. तरी आजकालचे वडील रागवत नाही, ते पण आता जरा सॉफ्ट वाले वडील झालेले आहेत, है ना. सो दे आर लर्निंग द न्यू लव्ह लँग्वेजेस. सो वी नीड टू अंडरस्टँड द लव्ह लँग्वेज. वन्स यू अंडरस्टँड द लव्ह लँग्वेज, जेव्हा ना आपण स्वतःला ओळखायला लागतो आणि स्वतःमधलीच गंमत आपल्याला कळायला लागते, अरे मी असं पण आहे, अरे मी असं करते, अरे यार, यू विल बी सो हॅपी की तुम्हाला लोक काय करतायत, कोणाचं कोणाशी काय चाललंय, कोण कोणाला काय बोलतोय, हे गॉसिप करायलाच वेळ मिळणार नाही, मजा पण येणार नाही. कारण यू आर बीइंग एंटरटेन्ड बाय युअरसेल्फ, यू आर सो हॅपी विथ युअरसेल्फ. अँड बीइंग हॅपी विथ युअरसेल्फ इज द थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, which I feel is that if unless and until you love yourself, you cannot love the other person. Being selfish is different, but being self-loved is different. You have to love yourself. ठीक आहे ना, काही हरकत नाही, जाड आहे, काही हरकत नाही, but still I love myself. आणि बरं, ह्याचा अर्थ असं नाही बरं का की मग जाड आहे, प्रेम आहे तर मग काहीच बदलायचं नाही, असं नाहीये. आपल्याकडे ती म्हण आहे ना, हे की ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण लिटरली मिनिंग घेतलेलं आहे त्याचं. ठेविले अनंत, जसं आहे तसंच राहा, काही करू नका, तसं नाहीये, त्याचा अर्थ तसा नाही. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, पण ते बदल करत जावा, ज्याच्यात बदल करण्याची गरज आहे ते. माझ्यात हे चांगलं आहे, मी अजून चांगलं करू शकते, व्हेरी गुड, गो फॉर इट. आय एम नॉट गुड इन दिस, आय चेंज इट. देयर इज सो मच स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. तुम्हाला बाकीच्यांकडे बघायचीच गरज पडणार नाही. आणि द एव्हरी डे यू इम्प्रूव्ह, यू विल बी सो हॅपी विथ युअरसेल्फ. So try to be happy with yourself. Now how to love yourself? Very परत 2-3 how to do it. First, when you get up in the morning, when you start brushing, smile in the mirror and say I love you by looking in the eyes. मला माहिती आहे सायकोलॉजी वाल्या मॅडमनी हे सांगितलं म्हणजे कदाचित ते वेड लागल्यासारखं वाटेल, मग आपण करावं की करू नये, पण काही हरकत नाही, घरच्यांना आदल्या दिवशी सांगा की मी ही एक्सरसाइज सुरू करणार आहे. सो दे विल नॉट गेट डिस्टर्ब ना, हे काय नवीन सुरू केलं, असंच बघतो आय लव्ह यू म्हणते, काय चाललंय याचं किंवा ह्याचं. सो इट्स व्हेरी गुड, यू टेल देम अँड डू दिस लाईक दिस इज अन एक्सपेरिमेंट. इफ यू फेल, आय एम इन द डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी, यू कॅन कम अँड टेल मॅडम, जे तुम्ही सांगितलं सगळं चूक आहे का. सो आय चेंज इट, आय सी सम रिसर्च वेअर आय वेंट रॉंग. सो वन थिंग, every morning, get up when you are brushing, look in the mirror, smile and say I love you. By looking in the eyes, eye contact should be there, right? That is one thing.
Number 2 thing, in the morning or in the night, say thank you. आपण ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आहोत ना, त्याचा कोणताही धर्म असो, प्रत्येक धर्मामध्ये सकाळी उठल्यानंतर देवाला धन्यवाद देण्याची पद्धत आहे. पण आपण काय झालं, आपण मॉडर्न झालोय ना, त्याच्यामुळे आपण काही प्रार्थना असं देवाचं बिवाचं आपण मानतच नाही, देवबीव है ना. बट काही हरकत नाही, त्याचा सायकोलॉजिकल फॅक्टर असा आहे की यू से थँक्यू वेन यू गेट अप इन द मॉर्निंग. से थँक्यू. थँक्यू की तुम्ही जिवंत उठलात. झोपेत मरू शकता ना, असं कोणी आहे का, नाही मी झोपेत मरूच शकत नाही असं कोणी आहे का, कोणाला कधी येऊ शकत. सो से थँक्यू फॉर इट. से यू कॅन सी बाय युअर आईज व्हेन यू गेट अप. से थँक्यू. थँक्यू. यू नेवर से थँक्यू टू युअर बॉडी. तुमचं शरीर अविरत काम करताय, काय काय कचरा तुम्ही त्याच्यामध्ये टाकताय, तरी पण बिचारा काम करताय, अजून चांगलं काम करताय. अजून कोणाला गोळ्या नाहीये तिथे ना, जे लहान लहान लेकर ते सगळं, कोणाला बीपीची डायबिटीसची कोणालाच नाही, म्हणजे तुमचं शरीर अजून चांगलं काम करताय. काही तुम्ही कचरा टाकत असला, पाणीपुरी वडापाव काही टाकत असते त्याच्यामध्ये, चिप्स ना घाण टाकताय, पण तरी पण ते बिचारा काम करताय. राईट. सो से थँक्यू. बी थँकफुल. These are the two very important things that will help you to have self-love. And the third very important thing is give something. Give something to someone without expecting. आणि देण्यासाठी ना तुमच्याकडे पैशाची अजिबातच गरज नाही. I always tell the example. आमची एक स्टुडंट होते 15 वर्षापूर्वी, आणि चांगली स्टुडंट होती, आणि तिचं लग्न झालं, ती एका छोट्या गावामध्ये गेली. आणि शी वॉज व्हेरी डिस्टर्ब की मॅडम मला करिअर करायचं होतं आणि मी काय खेडेगावात गेले. असू देत ना, काय हरकत आहे, असं कोणी सांगितलं की फक्त शहरातच करिअर होतं, लहान याच्यातही होऊ शकते. मग काय करणार मी, तुझ्या आजूबाजूला लहान लेकरं आहेत का, ती म्हणे हो आहे. गोळा करायचे आणि गोष्टी सांगायच्या. ह्यानी काय होतं, करतं खरं म्हणलं. आणि शी स्टार्टेड, आजूबाजूची जी मुलं आहेत घरातली त्यांना गोष्टी सांगायला लागली, आणि हळूहळू ते वाढायला लागलं. मग परत एक वर्षापर्यंत मॅडम आता काय वेगळं करता येईल याच्यामध्ये. अँड देन वी हॅड बेस ऑफ सायकॉलॉजी. सो व्हॉट वी सेड की असं कर, अर्धी गोष्ट सांगायची आणि मग पुढची मुलांना विचारायची की काय एंड होईल, काय एंड होईल, तू सांग काय एंड होईल. सो दिस इज प्रोजेक्टिव्ह टेक्निक ना, पिक्चर कम्प्लिशन, तसं सेंटेन्स कम्प्लिशन, स्टोरी कम्प्लिशन. अँड शी स्टार्टेड डुईंग दॅट. आणि आज ती खूप चांगली स्टोरी टेलर आहे, आणि शी चार्जेस अ व्हेरी गुड अमाऊंट फॉर स्टोरी टेलिंग. तिला बोलवलं जातं स्टोरी टेलिंगसाठी. काय केलं तिने दिलं, जे माझ्याकडे आहे ते दिलं. मला गोष्ट सांगते मी गोष्ट सांगते. पैसे लागले का द्यायला, नाही लागले. मला मदत करावी अशी मी मदत केली. सो वेन यू हेल्प समवन विदाउट एक्सपेक्टिंग, असं कधी झालंय का की तुम्ही कोणाला तरी मदत केली आहे आणि तुमचा रडका चेहरा झालाय. मला असं वाटतं जेव्हा आपण मदत करतो आपण स्माईल करतो. हा, अपेक्षेने करत असू तर नाहीच, आपल्या डोक्यात लगेच सुरू होतं, हा आता दिलं तर वापस देईल का नाही देणार, है ना. तसं नाही. विदाउट एक्सपेक्टिंग वेन यू गिव्ह, that will increase your self-love, and self-love will automatically increase or help you to have a better understanding of your emotions, of yourself, of all the negative things that are happening in your life. And by doing all those things, the fourth and the last thing which I would like to tell is the self-talk. This is the very favorite concept of mine, that is self-talk. And I feel self-talk is very, very powerful. लोक तुम्हाला काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय बोलताना मॅटर्स अबाउट. तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल तर मी तर ग्रेटच आहे, मी ग्रेटच आहे, बाजूचे तुम्हाला किती खाली ओढायचा प्रयत्न केला पण आज तुमच्या असेल. बघा असं झालंय की तुम्ही ड्रेस घ्यायला गेलाय आणि तुम्ही ड्रेस घातलाय, तुम्हाला कसा आवडलेला नाही आणि मग तुम्ही विचारतात कसा दिसतोय कसा दिसतोय, लोकांच्या नुसार मग तुम्ही चेंज करा. ऍक्च्युअली तुम्ही ड्रेस घातलाय आणि तुम्हाला आवडलाय, पण आता मैत्रीण आली आहे तर तुम्ही विचारता कसा दिसतोय. ती म्हणते अरे हा जरा कलर नाही, मला खूपच आवडला. तिला वाक्य पण पूर्ण करू देत नाही आपण, कारण आपल्याला आवडलेलं असतं. सो व्हॉट इज युअर सेल्फ टॉक? Write down your self-talk. And unfortunately, our brain is wired in a way that our 90% of self-talk is negative self-talk. Very rarely we have a positive self-talk. Why? Because it is wired. आपण सगळे जंगलात राहत होतो, एन्झायटी होती, पुढे काय होणार आहे माहित नाही. आपण जरी सिव्हिलाइज झालेलो असलो तरी ब्रेन अजून तेवढं सिव्हिलाइज झालंय, त्याच्यामुळे ओल्ड हार्ड वायर अजून तशाच आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट यू टॉक टू युअरसेल्फ. That self-talk is really very, very important. If you can understand it, change it, slow down it, nothing good like that. For that you need to first understand ki what is my self-talk, काय बोलतेय मी स्वतःशी, मग त्याच्यामध्ये मला बदल करता येतील का, कारण क्वेश्चनिंग करा. आणि दिस एक्झाम्पल, आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असेल की मोबाईल तुमचे सायलेंटला टाका, स्विच ऑफ करा, बरोबर आहे.
काहींनी सायलेंट केलं असेल, काहींनी स्विच ऑफ केलेला आहे. आता ज्यांनी स्विच ऑफ केलेला आहे, एक आता चपराशी इकडनं बाहेरून येतोय, पळत पळत दार उघडतोय आणि तुमचं नाव घेतोय आणि म्हणतो तुमच्या वडिलांचा फोन आलेला आहे तिकडे, तुमचा फोन उचलला नाही तुम्ही म्हणून. इथून तिथपर्यंत जाऊस तर साधारण 30 सेकंद लागतात. तुम्ही लगेच सुरू करता मनात विचार, किती मज्जा, माझ्या बाबांना माझी आठवण आली असेल म्हणून त्यांनी मला फोन केला असेल, काहीतरी माझ्यासाठी नवीन गिफ्ट आणलं असेल, कदाचित बहुतेक गाडीच विकत घेतली असेल का माझ्यासाठी, असं काहीच येत. इथून 30 सेकंदात आपल्याला सगळं रिव्हर्स, आपलं काही चुकलं होतं का, आपण कुठे काही बोललोय का, आपण त्यांना काय थाप मारली होती ती त्यांना कळली आहे का, तो माझा मित्र किंवा ती माझी मैत्रीण त्यांना भेटली असेल का, बघा इन्स्टावर आपण काहीतरी चुकून टाकून गेलं ते त्यांनी पाहिलेलं आहे का, चांगलं काहीच येत नाही डोक्यात. 30 सेकंदात आपण इतके रिव्हर्स गिअर टाकतो आणि इतकं सतत, आणि तिथे गेल्यावर कळतं की अरे तू नाही रे, तो दुसरा मुलगा आहे ना, त्याचा होता पण. झालं काय, इथून 30 सेकंद जाऊस तर आपल्या मेंदूने जे काही विचार केलेला आहे त्याच्यामुळे ऍड्रिनलिन इज सिक्रेटेड इन अवर ब्लड. कारण फाईट, फ्लाईट ऑर फ्रीज तीनच पर्याय आहेत आपल्याकडे. मग आयदर फाईट साठी आपण तयारी करतो सुरुवातीला, मग फाईट शक्यच नाही तर मग फ्लाईट करतो आपण, आणि हे दोन्ही नाही जमलं तर आपण फ्रीज होऊन जातो. पण ह्या दोन्हीसाठी पण आपल्याला एनर्जी लागते, ती एनर्जी आपल्या शरीरात टाकलेली आहे. मग आता काय करणार, आपण तर नाहीये पण एनर्जी तर गेलेली आहे. सो अ लास्ट फिफ्थ पॉइंट विच आय वॉन्ट यू ऑल टू डू इज डू एक्सरसाइज एव्हरी डे. Every single day do exercise at least for 40 minutes, not less than 40 minutes. Now again there is a science back for it. For 40 minutes, like your body gets heated, then your metabolism starts, then the adrenaline which is secreted in the blood, then it starts ventilating. ह्या सगळ्या प्रोसेसला 40 मिनिट लागतात. तुम्ही अर्धा तास केला तर उपयोग होणार नाही. So minimum is 40 minutes, maximum is up to your capacity. Do exercise because this sort of adrenaline is secreted in your blood here and there, now and then. तुम्ही जाता जाता कोणीतरी तुम्हाला असं धक्काच मारून गेला, जाऊ दे बिचारा घाईत असेल, इतक्या फुल्या 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 फुल्या, पण आपण बोलतो का त्याला, नाही, पण मनात तर बोललं गेलंय, त्याच्यामुळे ऍड्रिनलिन सिक्रेट झालेलं आहे, ते तसंच आहे. मग काय करणार, दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेस ते भांड आपलं रिकामं होणार आहे, स्वच्छ होणार आहे. रोजच्या रोज भांडी स्वच्छ केली तर घाण वास येत नाही. आपल्या शरीराचं पण तेच आहे, बाहेरून तुम्ही रोजच्या रोज स्वच्छ करता, आतून जर त्याला स्वच्छ केलं नाही तर 100% घाण वास तुम्हाला आणि शेजाऱ्याला येणार, कारण तुम्ही भांडणार लोकांशी, तुम्ही वाद घालणार, तुम्ही निगेटिव्ह विचार करणार. सो दिस विल ऑल हॅपन इफ यू डू ऑल दोज थिंग्स. सो these are the 5 things about emotions and your mental health. I hope you were knowing the information. I have added how to do it, so start doing it. And as I said, if it works, very good, and if it doesn't work also, please do let me know, so that next time I will not tell this if it is not working, because the research says it works, and few of our students says yes madam it has worked, because we have students from a rural background and they stay in hostel and it is very difficult. म्हणजे काही मुली अशा की त्यांच्या पूर्ण गावातली ती एकटी मुलगी आहे जी बाहेर शिकायला आली आणि पीजी करते, सो शी हॅड अ प्रेशर की कसं होईल, मग मला मार्क कमी पडले तर माझा. सो वी हॅव स्टार्टेड, तिला मी थँक्यू लव्ह यू हे 2 गोष्टी करायला लावल्या आणि ड्रास्टिक बदल झाला तिच्यात ना. अमृता मॅडम जेव्हा होता त्यावेळेला मेडिटेशन घेत होतो आम्ही, सो दॅट हॅज ऑल्सो हेल्प. So start doing it, and if it doesn't help, please let me know. So thank you very much for listening patiently, and I'll be happy if you have questions. I'll be happy to answer those questions. आहेत काही प्रश्न? नाही तर मग तो पिझ्झा पिटा डायलॉग मारावा लागेल, तुम्हाला सगळं समजलं. Yes, anything, any question that you have. Yes. तर तुम्ही जो सेंटेन्स यूज केला होता की नॉट हॅपी अँड नॉट स्ट्रेस, ही फेज आहे का कुणाची, तर ह्या न्यूट्रल फेजला कसं यायचं? असते ना फेज, बिलकुल असते. वेन यू गेट डिटॅच टू इट, म्हणजे आपण जे म्हणतो ना, मी त्याच्यात असून पण गुंत्यात काय गुंतुनी पाय माझा मोकळा है ना, गुंत्यात साऱ्या पाय माझा, तुम्ही त्याच्यात असता बट यू आर डिटॅच फ्रॉम.
अँड दिस इज रिअली अ स्किल. अँड हाऊ यू डू, हळूहळू तुम्ही स्वतःला ओळखायला लागा, स्वतःतल्या करेक्शन्स करा, आणि मग तुम्हाला असं वाटतं की हरकत नाही, किंवा त्या त्या स्टेजला तुम्ही जाता की इट्स ओके. यू यू स्टॉप जजिंग अदर्स. यू अंडरस्टँड की हां असेल ना काहीतरी अडचण असेल, द पर्सन इज गोइंग थ्रू डिफिकल्टी, सो इट्स ओके. सो दिस इज अ न्यूट्रल. यू आर नॉट हॅपी, यू आर नॉट सॅड, यू आर नॉट अँग्री. You understand, okay, maybe that is what is empathy also. And for that you need to be first understand yourself, love yourself, and then you will understand others. बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपण रागराग काय करतो की समोरचा करत नाही, कारण आपल्याला पण ते करता येत नाही, किंवा समोरचा करतो आणि मला करता येत नाही. आत कुठेतरी खूप खोल असतं ते, वर नाही दिसत. बट येस यू कॅन कम. Go step by step. Start understanding yourself, then love yourself, and then try to be detached in the environment. And then you'll have empathy also. So, तुम्ही neutral stage ला या. Okay. You should. Anything. Ma'am, it was really very insightful talk, and I enjoyed throughout the lecture. Thank you. And the Marathi which you spoke, it was really, I understood almost. Thank you. Actually, my, not a question, but simple, I would like to know your perception. Because what I feel that stress, happiness, all this, it's all about perception. Because in same situation, other is happy. Different person takes differently and feeling stressed. Yes, yes. So how to look at means what should be the ideal perspective of a person when in different situations of life? As you started with the question related to stress, happiness, or indifferent situation. So we find that same person in same situation, sometimes happy, sometimes unhappy. Other person constantly unhappy in that situation. A different person just because he is very habitual, takes very lightly. So this is all about your belief system. Belief system is very, very strong. If I have a belief that when I come here, everyone should listen to me and not a single person should do anything else. If this is my belief and somebody does something, I'll get disturbed. But if I believe in, see, I am talking and I am enjoying. Why I am doing it? Because I enjoy it. I thoroughly love to do this, and so I am doing it. So what other thing is like a secondary. It is like a cherry on the cake. If say you like my, I am happy because already I am happy because when I same. So beliefs are very important. What are my beliefs? And beliefs are shaped by so many things. God is there and He will take me out of all this. This is a belief. And that strong belief will change your biological components also. If a person who is in cancer and has a belief, strong belief, ki hoga boss, ye hoga hi hoga. So automatic. So this belief is very important. So what we say that REBT, rational emotive behavior therapy, talks about beliefs. Once you have that beliefs, you can change. There are many irrational beliefs. If you change those beliefs, you'll be in a very good state. Maybe I'll not say happy or sad, but in a blissful stage. So blissful life, everyone wants. That So- is achievement. Yes, that is achievement. That's all. Oh, thank you so Yes, much. yes. Anything else? Anyone from students? Yes. Acha. Thank you, madam, for a very deep session on understanding psychology. I am somewhat selfish here. I am here because I am from the computer background. My objective of attending this session was actually I am doing one research work on customer psychology. So can you add some light on that topic? Okay. Okay, consumer psychology is really a very big area where we use generally learning theories in that. Because the way I behave is been conditioned in the way. And how to do that conditioning is based on instrumental learning, that is the theory. So how you reinforce. So once you understand the technique of reinforcement and what commodity is a reinforcer for what, whom, would be like very important. If you talk about like Chhatrapati Sambhajinagar, people here are very much interested in having, like if you see the general population, if you tell them ki हे ना एकदम भारी आणि मुंबई पुण्यालाच मिळतं आपल्याकडे नाही मिळत, because we have that inferiority feeling. Being a
कलेक्टिव्ह इन्फिरियरिटी फिलिंग आहे आम्हाला सगळ्यांना औरंगाबादची बेसिक असल्यामुळे. तुम्ही त्याला जर टार्गेट केलं तर तुम्हाला कळलं ह्याला रिएन्फोर्सर काय. पुण्यात खूप चालतं बरं काय, बिलकुल चालणार. सो यू नीड टू अंडरस्टँड द रिएन्फोर्सर. व्हॉट इज द रिएन्फोर्सर? Okay, thank you, madam. Yes. Yeah, madam would like to ask something. Thank you so much, ma'am. Very well manners explanation. My question is, जब इंसान एंग्री होता है तो उस वक्त जो है तो उसका कौन सा केमिकल, ब्रेन केमिकल जो है तो इंक्रीज होता है या इम्बैलेंस होता है? Okay. कौन सा इम्बैलेंस होता है ये नहीं शायद मैं अभी बता पाऊंगी. आई नीड टू चेक विद द नेम एग्जैक्टली. बट आपका एड्रेनलिन सीक्रेट होता है, इसकी वजह से आपका ब्लड प्रेशर बढ़ता है ना. एड्रेनलिन और उसके बहुत सारे जो कंपोनेंट्स है वो सीक्रेट होते हैं, जिसकी वजह से आप में बहुत सारी एनर्जी आए. आप ऐसे मारो और गुस्से में मारो, आपका का जो लगता है ना वो अलग अलग होगा, बिकॉज यू हैव दैट फोर्स. तो एंगर में एड्रेनलिन सीक्रेट होता है, जिसकी वजह से यू गेट दैट एनर्जी. बट न्यूरोट्रांसमीटर आई एम नॉट श्योर अबाउट इट, सो आई वोंट से एनीथिंग एल्स. यस. मैम मुझे पूछना था कि जो सामने वाले मतलब हम रिएक्शन जो देते हैं गुस्से वाली एंग्री की, तो सामने वाले जो बिहेव करता है उसके अगेंस्ट होता है, मतलब ऐसा क्यों होता है कि तो उसको कम करने के लिए क्या करना चाहिए? येस, व्हेरी 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 नाईस क्वेश्चन. की समोरचा मागचा जो आहे तो 100 वेळा हॉर्न वाजवतोय म्हणून मला राग आलाय ना, है ना. नाही तर मी तर चांगली गाडी चालवत होते, लाल लाईट आहे, तुलाही थांबणे मलाही थांबणे, तू कशाला हॉर्न वाजवू लागला, मग मी मागे वळते. पण याच्यात एक आपलं इररॅशनल बिलीफ असं आहे की कोणीच एवढ्या जोराने हॉर्न वाजवू नये. त्याला वाटतंय त्याने नवीन गाडी घेतली आहे, त्याला मज्जा येते हॉर्न वाजवायला. तो जिथे उभा आहे त्याची गर्लफ्रेंड तिकडे पुढे आहे, तो तिला सांगतोय. कम्युनिकेशन असू शकतं. बिलीफ सिस्टीम जे आहे ना, दॅट रिअली प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट. माझं बिलीफ जे आहे, आणि जसं तुम्ही म्हटलं की रिॲक्ट करतो, ॲज यू इव्हॉल्व यू विल स्टार्ट रिस्पॉन्डिंग. देयर इज अ डिफरन्स बिटवीन रिॲक्शन अँड रिस्पॉन्स. सो समोरचा राग देऊ देत ना, तुम्हाला रागायचं की तुम्ही ठरवलं पाहिजे. मग रिमोट त्याच्या हातात आहे ना. हो, रिमोट कमी करण्यासाठी काय करायचं? बिलीफ्स चेक करायचे. माझ्याकडनं काय बिलीव्स आहे, माझ्या जवळच्या लोकांकडनं काय बिलीव्स आहे, है ना. जसं मला वाटतं की समजा मी रोज खूप काम करते, रविवारी खूप मेहनतीने खूप काहीतरी माझ्या नवऱ्याला भाजी आवडते म्हणून मी केली आहे, तर त्यांनी लगेच पहिल्या चमच्याला म्हणा वा मस्त. मी वाट बघत राहते आणि मग ठरवते की आता काहीच करायचं नाही. किंवा मी विचारते छान झाली ना. आय हॅव अ डिफरंट वे ऑफ रिस्पॉन्डिंग. मे बी ही हॅज अ डिफरंट वे लव्ह लँग्वेज. तो एक पोळी खात असेल तर त्याची 4 पोळ्या खाईल, विच टेलिंग की खूप छान झालं. तो तोंडाने कदाचित नाही म्हणणार, पण माझं बिलीफ काय की त्यांनी लगेच एक पहिला चमचा खाल्ला की म्हणलं पाहिजे छान झाले म्हणून. दिस इज माय बिलीफ, दिस इज माय एक्सपेक्टेशन. असू नाहीत का हरकत नाही, पण असं केलंच नाही तर मग बघेन मी असाव्या, नाही तर त्याला पर्याय आहेत मग. सो थिंक ऑफ युअर बिलीफ ॲज बेसिक. एनिथिंग एल्स? अच्छा मागे आहेत का? ओके, बरं त्यांचं घेऊ मग तुझं घेऊ बेटा. हॅलो मॅडम. मॅडम, एखाद्या व्यक्तीला कुठल्याच सिच्युएशन मध्ये राग येत नाही, त्याला खरंच राग नसतो येत का? येत असतो, त्याला माहिती नाही व्यक्त कसा करायचा, किंवा त्याला सांगितलं राग आला की शांत बसायचं. आपल्या घरात लहानपणी बोलायचं नाही, मोठ्यांनी किती रागवलं तरी बोलायचं नाही. दॅट इज अ लर्न्ड बिहेवियर. आपण पण जे आरडाओरडा करतो, शिवीगाळ करतो, मारामारी, दॅट इज लर्न्ड बिहेवियर. आपण ते पाहिलेलं आहे आणि आपल्याला कळलं की वर्क होतं म्हणून आपण ते करतो. तसं शांत बसणं इज ऑल्सो लर्न्ड वन. तुम्ही त्यांचं त्यावेळेला चेक करा की त्यांच्या शरीरामध्ये ते बदल झालेले. जे लोक राग व्यक्त करत नाहीत त्यांना ऍसिडिटीचा त्रास भयंकर असतो. चेक इट. ज्या लोकांचा तुम्ही डोक्यात विचार घेऊन केला त्यांना विचारा ऍसिडिटी आहे का, आणि यू विल सी की येस दे हॅव ऍसिडिटी. ओके, थँक्यू. Hello. Ma'am, as you said that it's all about our belief system. So how do we change our belief system? Like with me,
I think or believe like few things. I know I think or believe about myself or anything else are wrong. But how do I change them? इट्स अ कम्प्लीट बिग प्रोसेस. असं नाही कपडे बदलल्यासारखं इतकं सोपं नाही बदलायला, है ना, कारण तुमचे बिलीफ इतक्या वर्षात बनलेले आहेत. सो सिस्टीम आहे. REBT नावाची एक थेरपी आहे जी मॅडम खूप चांगली घेतात, है ना, प्रतिभा मॅडम खूप चांगल्या पद्धतीने ती घेतात. सो यू कॅन अरेंज अ वर्कशॉप ऑफ हर अँड शी विल टेल हाऊ टू लाईक ABC, देन यू हॅव डिस्प्यूट, देन ना ई पण आहे पुढे. सो एक पूर्ण फॉर्म्युला आहे ABCDE. किंवा इन द मीन टाइम यू कॅन गुगल की काय आहे REBT आणि काय आहे. मराठीत पुस्तक पाहिजे असेल तर मी एल्बर्ट एलिस नावाचं एक पुस्तक आहे डॉक्टर अंजली जोशींचं, ते वाचा. रीड मोर अबाउट REBT, सो विल अंडरस्टँड की हाऊ दे आर फ्रेम, वाय वी हॅव, है ना. कारण इतकं स्ट्रॉंग आहे बिलीफ. मी जर म्हटलं की देव आलेलाच होता तर आलेलाच असतो, आणि तो माझ्या बिलीफमुळे मी दुसऱ्यांना पण बिलीफ करून देते की इथेच बसलेला. सो बिलीव्स आर व्हेरी स्ट्रॉंग. सो असं जर असेल तर ते चेंज करणं, दॅट इज अ प्रॉपर थेरपी, प्रॉपर सिस्टीम, स्टेप बाय स्टेप. यू डिस्प्यूट, है ना. मग ई पण आहे, ईचं तर मला आठवत नाही आहे काय, है ना, एक्सचेंज. सेल्फ टॉक मी पण करतात. So at least for your level, I think you can start with yourself, and you will see that your beliefs will be changed. So start with self talk. Yes. Thank you, ma'am. Yes. Okay. One last two questions and then we'll start. मॅम, असं आपण कधी बघितलंय की सासू सुनेचं जमत नाही, हा, तर सून आहे जी खूप तिला सासूने त्रास दिलेला आहे, मग तिचं खूप वर्ष म्हणजे 40शीला जाते ती बाई तरी तिच्या डोक्यात ते कायम असतं. मग त्या भावना का बरं अशा हे होत नाही, डिझॉल्व होत का नाही किंवा मॅनेज का करताय? पण माझ्यासोबत असं का व्हायला पाहिजे? हो, पण माझे बिलीफ्स आहेत ना, असं नाही व्हायला पाहिजे होतं माझ्यासोबत. पण बऱ्याच बाया जेव्हा बसतात एकत्र तर एकमेकांना किती शेअर करतात भावना, तरी तेच. हो, पण ते माझ्यासोबत व्हायला नव्हतं पाहिजे. माझी बिलीफ्स आहेत ना की माझ्यासोबत अन्याय झालाय, दिस इज अ बिलीफ. हा जो बिलीफ आहे ना की माझ्यासोबतचेच किती पुढे, माझ्यावरच अन्याय झाला, अत्याचार झालाय, मला खूपच मानसिक, असे खूप मोठे मोठे शब्द आहेत, मानसिक खच्चीकरण केलेलं आहे माझं, है ना. दिस आर बिलीफ्स. सो इट इज व्हेरी टफ टू चेंज बिलीफ्स. इफ यू हॅव अ बिलीफ की हे असे आहेत तर तुम्ही त्यांना किती दाखवा. एक खूप एक जोक सांगितलं होतं सायकॅट्रीमध्ये की एक बाई येते आणि ती म्हणते की माझ्या पोटामध्ये ना कुत्रा आहे म्हणे. तर तो कुत्रा आहे आणि ते म्हणतात काही हरकत नाही ना, डिल्युजन्स होते. तर कुत्र्याचं ते ऑपरेट, त्याला काही नाही अनेस्थेशिया देतात आणि एक छोटंसं पिल्लू बाहेर ठेवतात. तर तुझ्या पोटातलं हे काढलंय म्हणे आम्ही. ओके, अरे देवा, काळं काढलं का? पांढरं तसंच आहे म्हणे पोटामध्ये, ते तर तसंच राहून गेलेलं आहे. सो beliefs are really very tough to change, but you can change it. असं नाही की नाही आहे. It is not impossible. It is possible. But you'll have to work on. कारण आपले बिलीफ्स बदलतात ना. म्हणजे परवापर्यंत एखादी न आवडणारी भाजी ती नंतर आवडायला लागते ना आपल्याला. आपण चेंज केला ना तो बिलीफ. सो काही ऑटोमॅटिक चेंज होतात बिलीफचे, पण काही जे घट्ट बिलीफ्स असतात ना ते तुम्हाला थोडंसं जास्त मेहनत घेऊन बदलावे लागतात, जे तुम्हाला डिस्टर्ब करतात. The last question we'll take and then we'll stop. Yes. A lot. See how we have been said that the first primary caregivers are very important. If the mother and the father are feeling secured, relaxed, the child will also feel the world that way. If the parents are anxious, then they will pass the same thing. And unfortunately today's parents are very much anxious. है ना. आमची नात आहे, माझ्या पुतणीला म्हटलं की तिला का नाही बांधतेस तू, ती रडते म्हणे. रडते म्हणजे काय, ती रडणार ना, पण आपण बांधायचं तिच्या कानाला. नाही सर की माझ्या लेकरात असे गच्च पकडून घालून टाकत, घालत कसं नाही. पण nowadays parents want that the children should listen to them. असं नसतं. हा, पकडा त्याला आणि करायला लावा. यू आर द पेरेंट, दे आर नॉट युअर पेरेंट. बट they want to avoid. मग रडतो, मग बिकम क्रिंजी, खूप नवीन नवीन शब्द ऐकले. ओके. हॅलो, खूप वर्षांनी तुम्हाला ऐकलं, छान वाटलं. बिलीफ सिस्टीम या पॉझिटिव्हच असल्या पाहिजेत का? रिअलिस्टिक असल्या पाहिजे. रिअलिस्टिक. अच्छा, म्हणजे जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार. येस.
आपण ना पॉझिटिव्हला ना खूप जास्त हवा करून ठेवलाय. निगेटिव्ह थॉट्स आर गुड ऍक्च्युअली. आणि बिलीफला निगेटिव्ह म्हणायचं की नाही हे पण म्हणजे कशाला म्हणणार, कारण बिलीफ जर आयदर रॅशनल ऑर इरॅशनल है ना, त्याला निगेटिव्ह म्हणणं थोडंसं कठीण आहे. आणि निगेटिव्ह थॉट्स खूप चांगले असतात. म्हणजे मला जर निगेटिव्ह थॉट्स नसेल तर मी इथून तिथे उडी मारेल ना. मला थॉट येतो की इथून तिथे उडी मारलं मला लागू शकतं, हा निगेटिव्ह थॉट आल्यामुळे मी उडी मारत नाहीये. सो निगेटिव्ह थॉट्स आर गुड. हे जे मोटिवेशनल गुरुने ना रिकामा हवा केलेली की पॉझिटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह, नाही, यू हॅव टू बी रिअलिस्टिक. फ्यू थिंग्स आर बॅड तर बॅडच, देयर इज नो अदर वे आउट. त्याला छान म्हणायची गरज नाही. येस, म्हणजे आपण जे स्टुडंटला सांगतो की तुम्ही निगेटिव्ह विचारच करायचा नाही, तर मग तसं होऊच शकत नाही. म्हणून आपण म्हणायचं निगेटिव्ह करू नका म्हणण्यापेक्षा रिअलिस्टिक राहा. काय माहितीये का, आपल्या मेंदूला ना नाही हा शब्द कळत नाही. म्हणजे बायोलॉजिकली नाही कळत आपल्याला. नो हा शब्द बायोलॉजिकली कळत नाही आपल्याला. तुम्ही बघा, एक एक्झाम्पल आहे की सगळ्या जण ना, म्हैस असते ना, म्हैस माहिती आहे ना सगळ्यांना, माहिती आहे सगळ्यांना म्हैस, ओके. म्हशीचा विचार अजिबात करू नका. नाही म्हणलं, नाही आपल्या मेंदूला कळत नाही. सो ऑलवेज जसं लहान मुलांच्या बाबतीत गिव्ह काय करायचं, तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ. अरे मग तुम्ही काय करायचं ते सांगा ना. त्याला नाही कळतच नाहीये, त्याला कळत नाही, त्याच्या मेंदूला, तुमच्या माझ्या पण मेंदूला कळत नाही. म्हणून नो पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या लावलेल्या असतात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. इट वॉज अ व्हेरी नाईस इंटरॅक्शन. आता कार्यक्रमाचे आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे आदरणीय संचालक मान्य डॉक्टर के.पी. सिंग सरांना मी विनंती करते की त्यांनी या उपक्रमाबद्दल आपले विचार आणि मार्गदर्शन द्यावे. Thank you so much. Respected Madam, Professor Aparna Ashtaputre, today's Chief Guest and Resource Person, my dear colleagues and students. I take this opportunity to share some of my feelings after listening this insightful talk, and it was really when we go through this title, healing through feeling. Throughout life I used to believe that whatever perception we develop since our childhood, that is only responsible for our happiness, for making a career, because since childhood we are taught something by our parents, by our neighbors, by our relatives, by our teachers, that and accordingly we become such personality. But as ma'am said, your belief system, if something goes wrong, during childhood or at any stage of life, that can be worked with insights, with such talks. When you attend, you get that you can say reminder that still there are chances, there are ways where you can work and you can remain in a you can say in a continuous state of happiness, which actually we derive. Because what happens, there are two persons I would like to share. One is driving and suddenly some small accident took place and he got extremely disturbed, so much stressed. Another person, bigger accident took place. He, thanks to God Almighty, saved without having stress. He's calm. Another person with just a small and road rage and all these, we read in newspaper every day. So somehow, if we really believe in our, in certain belief system,
as ma'am said, certain points when she was talking about what we do, we try to make others to do according to me. If we don't like to be according to, I can't work according to everyone all the time. Yeah, when we are in certain setup, it means we accept. But somehow we have to understand these things. And these subtle aspects of understanding, definitely it takes us towards a state of happiness, satisfaction, respect. You know, if we, as ma'am said, that we impose that everybody pin drop silence, nobody look here and there, everybody has to listen, everybody has to. So we are putting conditions. So we don't have to put conditions. We have to be unconditional. Either it is love or any other affair. So what happens in day-to-day life, if we develop our personality like this, then definitely I think we can achieve one of the basic aspirations of our life, that is happiness. You know, if you ask any question, why you do want, at the last, in the core, you find that you want to be happy and prosperous, nothing else. So in order to become happy, I think this healing can be done only through feelings, and these positive feelings with the positive certain perception. We have to work on our belief systems. We have to move for, unconditional approach. So thank you so much, ma'am. Once again, I tell you, means my heartfelt thanks to you for accepting invitation and delivering such an insightful talk, and to my organizer, psychology department, for all your support, and students. And I wish that don't keep this session's knowledge here. Take it outside this wall. Okay, carry forward and try to implement. If implementation of knowledge is not there, I think then we cannot really be beneficial. Okay, so thank you so much. धन्यवाद सर. मी आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येते. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी सायशा शिंगारे हिला आमंत्रित करते. Thank you so much, Save. Good afternoon, everyone. As we come to the close of today's program, it is my privilege to propose the vote of thanks. First of all, I would like to express a heartfelt gratitude to our respected speaker, Dr. Aparna Ashtraputre ma'am, for sharing such valuable insights with us. Your words truly gave us a new perspective and will surely guide us ahead. I also extend sincere thanks to our director, Dr. K.P. Singh sir, respected professors, and the organizing team for their constant support and efforts in making this program possible. And of course, a big thank you to all of my friends and participants. Your presence and involvement made this event meaningful and successful. With warm regards and gratitude, I once again thank you, each one of you. Let's carry today's learnings with us and meet again with the same energy in the next session. On this note, we conclude the inaugural session of our Healing Through Feeling lecture series. May these series continue to inspire us to feel deeply and to heal wholly. Thank you, everyone, and have a wonderful afternoon ahead. Thank you.